येत्या 20 तारखेला आपल्या सर्वांना विधानसभेकरता मतदान करायचं आहे आणि या राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये महामार्ग चालू आहे आणि आम्ही सर्वजण महायुतीच्या माध्यमातून आपल्या समोर आमचे विचार मांडण्याकरता आलेलो आहे। राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सर्वजण या राज्यामध्ये काम करतात आणि त्याच्याकरता महायुतीचे पुरंदर तालुक्यातले उमेदवार सन्मान्य विजय बापू शिवतेरे यांना आमच्या सर्वांच्या वतीने एकमुखाने उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि आज आमच्या महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्याच्या प्रचाराच्या अर्थानिमित्ताने या मिरे शहरामध्ये आलेलो आहे। तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्याकरता, तुमच्या सर्वांच्या समोर आव्हान करण्याकरता, जनजागृती करण्याकरता, पुरंदरच्या विकासाकरता आज आम्ही आलेलो आहे। अनेक प्रलंबित कामं मार्गी लावण्याकरता, अनेक गोष्टींचा मार्ग करण्याकरता आज येताना आता बघितलं नॅशनल हायवेच्या माध्यमातून मी होतो, आमचे माजी सभापती रमेश मोकाशी, प्रकाश केळेकर म्हणजे आम्ही खूप दिवसांनी आलो। बाबासाहेब पूर्वी निरेला यायला 1 तास लागायचा, 1.5 तास लागायचा, आम्ही 15 मिनिटात निरेला पोहोचलो। हे संपूर्ण श्रेय महायुतीच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून, मोदी साहेब, अमित साहेब, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि असाच प्रगती आपल्याला या राज्यामध्ये करायची असेल, या तालुक्यामध्ये करायची असेल तर आपल्याला महायुतीचे उमेदवार सन्मान्य विजय बापू शिवतेरे यांना निवडून द्यायचं आहे। नंतर मी बोलणार मग आमचे निरीक्षक बोलल्यानंतर शेखर वडण्यांची आपली परवानगी दिली म्हणून आम्ही बोललो, नाही तर आम्ही बोलणार नव्हतो, कारण का त्यांनी सांगितलं तर बोलावं लागतं, नाही तर आम्ही बोलत नाही। आमचे जालेंदर भाऊ आमचे आमचे ज्येष्ठ नेते, आमचे अशोक भाऊ टेकावडे इथं आहेत, सर्व आमच्या पक्षाचे तरुण सहकारी सर्वजण आम्ही सर्वजण एक दिलाने एक संघाने आज आम्ही महायुतीच्या बरोबर आहोत, उमेदवारांच्या बरोबर आहोत आणि प्रचार करण्याकरता आज निरे शहरामध्ये आमचे डॉक्टर दगडे साहेब आहेत, आमचे दगडेताई आहेत, भोसले साहेब आहेत आमचे, ते सर्व माझे जुने सहकारी आज इथं आहेत। तू पण आहेस, तुला पण मी विसरलेलो नाही, सर्वांना मी विसरत नाही, प्रत्येकाला मी, आणि त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना महायुतीचा प्रचार करायचा आहे। त्याच्याकरता आपल्याला आपला उमेदवार निवडून द्यायचा आहे। जरी माझ्या गावचा उमेदवार असला तरी पण असं समजू नका की त्या गावामध्ये काही वेगळं होणार आहे, त्या गावामध्येही आपला उमेदवार पुढे जाणार आहे। त्या उमेदवारापेक्षा 1 मत आम्ही जास्त घेऊ ही ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।